नमस्कार. कर्क राशीच्या सर्व जातकांचे आपल्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्क राशीचा संपूर्ण वार्षिक प्रवास. ग्रहांची गोचरी, नक्षत्रांचे बदल आणि शुभ-अशुभ योग तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकू शकतात हे आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यांमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम बोलूया चैत्र आणि वैशाख महिन्यांविषयी. चैत्र महिन्याची सुरुवात थोडी संमिश्र राहू शकते. काही ठिकाणी शत्रुपक्ष किंवा विरोधक सक्रिय राहू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. मात्र दुसरीकडे नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पगारवाढ किंवा पदोन्नती संबंधी सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही अनुकूल निर्णय मिळू शकते. वैशाख महिन्यात शुक्र ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी अनपेक्षित लाभ घेऊन येऊ शकते. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना जमीन, घर किंवा वास्तुविषयक व्यवहारातून फायदा मिळू शकतो. तर तरुणांसाठी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठे यश मिळण्याची संधी निर्माण होईल. आता पाहूया ज्येष्ठ आणि आषाढ महिना. ज्येष्ठ महिन्यात ग्रहांची स्थिती काही सकारात्मक बदल घडवून आणू शकते. शासन किंवा सरकारी कार्यालयांची संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो. ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी व्हिसा किंवा परदेश प्रवासाचे मार्ग मोकळे होण्याची शक्यता आहे. आषाढ महिन्यात शुभ ग्रहांची साथ तुमच्या जीवनात आनंददायी घडामोडी घडवू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाच्या बातम्या मिळू शकतात. कला, संगीत किंवा इतर छंद जोपासणाऱ्या व्यक्तींना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम संधी मिळू शकते. पुढे बोलूया श्रावण आणि भाद्रपद महिन्यांविषयी. श्रावण महिन्यात काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. विशेषतः नैसर्गिक कारणांमुळे काही नुकसान होऊ शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना संयम बाळगणे गरजेचे आहे. चंद्रग्रहणाच्या आसपास अनावश्यक प्रवास टाळणे अधिक हिताचे ठरेल. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. भाद्रपद महिना मात्र तुलनेने शुभ ठरणार आहे. नोकरीत परिस्थितीनुसार लाभ मिळू शकतात. कायदेशीर अडचणी हळूहळू दूर होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना गुंतवणुकीसाठी नवे पर्याय मिळू शकतात. मात्र अमावस्येच्या आसपास जोखमीचे किंवा जुगारासारखे व्यवहार टाळणे योग्य ठरेल. आता पाहूया अश्विन आणि कार्तिक महिना. अश्विन महिन्यात तुमच्या बुद्धिकौशल्याची खरी परीक्षा होऊ शकते, परंतु योग्य निर्णय आणि संयम यामुळे तुम्हाला मोठे यश मिळू शकते. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. तसेच विरोधकांवर विजय मिळवण्याची संधी मिळू शकते. कार्तिक महिन्यात गुरु आणि मंगळाचा संयोग काही संमिश्र परिणाम देऊ शकतो. मात्र या काळात एखादा मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते, जी तुमच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकते. स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल मानला जातो. आता पाहूया मार्गशीर्ष आणि पौष महिना. मार्गशीर्ष महिन्यात शुभ ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तरुणांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. नोकरीत मानांकन किंवा अप्रेझल सुधारण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः संसर्गजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. पौष महिन्यात तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची कृपा आणि सहकार्य मिळेल. विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींसाठी पौर्णिमेच्या आसपास विवाहयोग जुळून येण्याची शक्यता आहे. आता शेवटी बोलूया माघ आणि फाल्गुन महिन्यांविषयी. माघ महिन्याच्या सुरुवातीला थोडी आर्थिक ओढाताण जाणवू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल आणि काही नवीन अनुभव मिळतील. समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. वैवाहिक जीवनातही समाधान वाढेल. फाल्गुन महिन्यात वक्री मंगळाचा प्रभाव जाणवू शकतो. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वरिष्ठांशी संवाद स्पष्ट आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तसेच मुलांशी संबंधित चिंता दूर होऊन काही आनंददायी घडामोडी घडू शकतात. एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हे वर्ष प्रगतीचे आणि धैर्याने पुढे जाण्याचे संकेत देणारे आहे. योग्य परिश्रम आणि संयम ठेवल्यास
ग्रहांची साथ तुम्हाला निश्चितच यश देऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत जरूर कळवा. आणि अशाच सखोल आणि माहितीपूर्ण ज्योतिष विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.